महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मूर्तिजापूर येथे विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा अभियानांतर्गत विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमांमध्ये रावण दहन, डायरी बुकचं लोकार्पण, चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यात आलं। आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विजयादशमी उत्सव समितीच्या वतीने मूर्तिजापूर येथे भव्य दसरा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे 51 फूट उंचीच्या रावणाचं दहन असणार आहे। हे दहन तहसील आठवडी बाजाराच्या ग्राउंडमध्ये होणार असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील। याच कार्यक्रमादरम्यान मूर्तिजापूर मतदारसंघासाठी तयार करण्यात आलेल्या एका डायरी बुकचं अनावरण, लोकार्पण आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले। मतदारसंघातील नागरिकांसाठी ही डायरी उपयुक्त ठरणार आहे। सेवा पंधरवडा अंतर्गत चित्रकला स्पर्धा आणि पारितोषिक वितरण भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूर शहर तर्फे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचं पारितोषिक आणि बक्षीस वितरण यावेळी संपन्न झालं। यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी आयोजित विविध कार्यक्रमांना आमदार हरीश पिंपळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित भाजपा शहर अध्यक्ष हर्षल रामेश्वर साबळे, भाजप तालुका अध्यक्ष नंदू राऊत, महिला मोर्चा शहराध्यक्ष आरती पोळकट, तालुका महिला मोर्चा आणि मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। या विविध कार्यक्रमांमुळे मूर्तिजापूर शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झालं होतं आणि नागरिकांच्या सर्व उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रतिनिधी दीपक थोरात, महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, मूर्तिजापूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.